वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की कुठलेही लोक आपल्याकडे येत असतील तर ते सगळ्यात आधी आपल्या संस्थेचा सक्सेस रेशो जो आहे तो जाणून घेत असतील, तर काय सांगता येईल नेमका आपल्या संस्थेचा सक्सेस रेशो जो आहे तो किती आहे? प्रेक्षकांना काय मार्गदर्शन करा? पूजा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आता सांगायची झाली तर मी असं म्हणेन की वास्तू रविराज या संस्थेचा सक्सेस रेशो म्हणजे यशाची खात्री ही 99.5% इतकी आहे। म्हणजे एक काळ असा होता की आजपासून 10 वर्षापूर्वी आमच्याकडे 100त किमान 7 ते 8 केसेस या रिव्ह्यूसाठी यायच्या। म्हणजे मग त्याच्यावर आम्ही अतिशय बारकाईने अभ्यास करून कुठे काय कमी पडतं आहे याच्यावर बारकाईने विचार करून मग आम्ही त्या रेमेडीज तशा सुधारित द्यायचो। पण याच दरम्यान मी आणि माझी मिसेस आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी आम्ही सातत्याने आमच्या रिसर्च डिपार्टमेंटमधून याच्यावर प्रचंड अभ्यास केला आणि अनेक प्रकारची वेगवेगळी यंत्र आणि अशा उपाययोजना विकसित केल्या। याचा परिणाम एक झाला की आज आमच्याकडे 100त एक नाही तर साधारणपणे 200 ते 300 क्लायंट्समध्ये एक केस रिव्ह्यूला येते। पण एक लक्षात घ्या की ती केस सुद्धा रिव्ह्यूला येते म्हणजे ती फेल्युअर म्हणून येत नाही तर रिझल्ट मिळाले नाही म्हणून। बरोबर। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांना जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत मी अथवा माझी मिसेस आम्ही दोघंही त्या केसचा पूर्णपणे पाठपुरावा करून यश मिळवूनच थांबतो। म्हणजे जरी मी मगाशी 99.5% म्हटलं असेल तर मी त्याला सुधारित करून हे पण सांगतो की जोपर्यंत माझ्या ग्राहकांना 100% यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसत। त्यामुळे वास्तू रविराजमध्ये जो कोणी ग्राहक वास्तू मार्गदर्शन घेतो त्याला यशाची खात्री आम्ही देतो, एवढं नक्कीच। अगदी या अनुषंगाने जर बघायचं झालं तर मी असं म्हणेन की आता इथे आपण आपल्या 2 ग्राहकांच्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण दाखवणार आहोत। एक आहेत श्रीयुत निलेश कोळेकर जे बांधकाम व्यावसायिक आहेत। खास करून तुला सांगू मुंबई उपनगरामध्ये बदलापूर, नेरळ, कर्जत या भागामध्ये सध्या बांधकाम प्रचंड वेगाने चालले आहे आणि तिथले हे एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहे। त्यांना वास्तुशास्त्राने कसा फायदा झाला त्याचं एक, आणि दुसरं बेसिकली एक आर्किटेक्ट आहेत श्रीयुत बालाजी अरदवाड। आपण या दोघांच्या प्रतिक्रिया आपण आधी बघूया आणि मग नक्कीच निलेश कोळेकर आणि बालाजी अरदवाड यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत, त्यांच्या सक्सेस रेशिओ बद्दल काय त्यांना म्हणायचं हे आपण जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव निलेश कोळेकर। भोरे बालाजी कंस्ट्रक्शन ह्या नावाने माझं एक कंस्ट्रक्शन लाईन चालू होते शेलूमध्ये। हे कर्जत पण मोठं शहर आहे शेलू म्हणून। आतापर्यंत मी सामान्य माणसापर्यंत पोहोचलोय आणि त्यासाठी मी 1000 लोकांना मी इथे घरं देऊ शकलेलो आहे। पण ह्या स्पीडला वाढवण्यासाठी मला जे काय अडथळा इथे येत होते त्याचा मी खूप मोठ्या प्रमाणे विचार करत होतो आणि एकदा घरी बसलेलो असताना मी साम टीव्हीवर वास्तू रविराज या संस्थेचा कार्यक्रम बघत होतो। त्या कार्यक्रमात मला त्यांचा नंबर मिळाला, मी त्याच्या कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या एक कर्मचाऱ्यांनी मला येऊन माझ्या ऑफिसमध्ये व्हिजिट दिली आणि मी त्यांना विचारलं, सर मी माझं कंस्ट्रक्शन एकदम चांगल्यापणे करतोय पण मला कुठेतरी स्पीड नाही भेटत, तर माझं काय इथे प्रॉब्लेम आहे दिसतंय का आपल्याला? तर त्यांनी ते निदर्शनात केलं आणि सांगितलं की इथे थोडेफार आहेत जे आपल्याला तुमच्या स्पीडला थांबवत आहेत। तर मी म्हटलं मला इथे तोडफोड नाही करायची का मला इथे करता नाही ना। ते सांगितलं काही अडथळा नाही, आम्ही तुमचं कोणताही एक वीट न काढता तुमचं जे दोष आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। तेही आपले कर्मचारी इथे पाठवले, तेही इथले सर्व रेमेडीज केल्या आणि त्यानंतर मला जे माझ्या कंस्ट्रक्शन लाईन मध्ये किंवा माझ्या व्यापारामध्ये मला जे मार्गदर्शन भेटलं का थोडं थोडं करता आज माझं 1000 लोकांना घर दिल्यानंतर माझं एक 13 बिल्डिंगचं प्रोजेक्ट जे आर्या पॅराडाइज या नावाने आता मी सुरू करू शकलो। त्या कंस्ट्रक्शनच्या स्पीडसाठी जे स्टार मिळाले त्याचं मी श्रेय वास्तू रविराज या संस्थेला देऊ शकतो। कारण का कुठेतरी मार्गदर्शन देणारा एक मोठा व्यक्ती लागतं। मी आज त्याचं श्रेय पण वास्तू रविराज या संस्थेला देईन। कारण का माझ्या मनात जी दडपण होती का वास्तुशास्त्र म्हटलं तर तोडफोड ह्या सर्व गोष्टी येतात, पण सर्वात मोठी भीती माझी जी ते दूर केली का तुमच्या ऑफिस मधलं कोणताही भिंतीचं याचं नुकसान न करता आम्ही तुम्हाला प्रयत्न करू का तुमचे वास्तु दोष आहेत हे दूर करता येतील। म्हणून मी अजून एकदा वास्तू रविराज या संस्थेचे गुणी आहोत का तेही माझ्या
कंस्ट्रक्शनला माझ्या व्यापाराला स्टार लावलेत. धन्यवाद. माझे नाव बालाजी तुकाराम आरादवाड असून मी अंबरनाथ मधील पनवेलकर ग्रीन सिटी या सोसायटीमध्ये राहत आहे. माझा स्वतःचा व्यवसाय वास्तुविशारद असून मी नेरळ तालुका कर्जत येथे स्वतः प्रॅक्टिस करत आहे. मी जेव्हा पनवेलकर ग्रीन सिटीमध्ये राहायला गेलो त्यावेळेस मला माझ्या घरामध्ये माझे मन न लागणे, माझ्या व्यवसायामध्ये प्रगती न होणे असे लक्षणं दिसून यायला लागली. अचानक साम टीव्हीवरती डॉक्टर रविराज आयवीरराव यांचा वास्तुविषयावरती कार्यक्रम चालू असताना तो कार्यक्रम बघितला आणि बघितल्याच्या नंतर मी असे माझ्या मनामध्ये ठरवले की त्यांना एकदा तरी माझ्या घरी बोलून माझ्या घराचे पाहणी करावी असं मनामध्ये ठरवले. त्यानुसार मी त्यांच्या संस्थेमध्ये फोन केला आणि त्यांच्या संस्थेमधील वास्तू एक्सपर्ट श्री बोरसे सर माझ्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर त्यांनी माझ्या घराचा लेआउट तयार केला पूर्ण आणि त्यांनी सांगितले की तुमचे घर फक्त 40 ते 45% व्यवस्थित आहे, बाकी 100% पूर्ण नाही असे त्यांनी सांगितले. आणि त्यांनी असे मला सांगितले की आमच्या संस्थेकडून तुम्हाला काही रेमेडीज घ्याव्या लागतील. आणि मी ठीक आहे म्हणलं, सर तुम्ही रेमेडीज देत असाल तर मला काही हरकत नाही. मी त्यांच्याकडनं त्या रेमेडीज पूर्ण माझ्या घरामध्ये बसून घेतले. आजच्या घडीला माझे घर पूर्णतः 100% दोषविरहित आहे आणि त्याचा फायदा मला माझ्या व्यवसायामध्ये झाला, माझ्या कुटुंबाला झाला. आजच्या घडीला माझा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे आणि माझे कुटुंब पण व्यवस्थित आहे. लोकांना असे वाटते की हा खर्च आहे, हा खर्च नसून तो लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे असे मला वाटते. त्यानुसार मी माझ्या व्यवसायामध्ये माझे जे काही कस्टमर आहेत त्यांना त्यानुसारच मी माझे प्लॅनिंग करून देत आहे. त्यामुळे सुद्धा माझे कस्टमर खुश आहेत. आणि याचं खरं श्रेय जर द्यायचं असेल तर ते मी वास्तू रविराज या संस्थेला देऊ इच्छितो. धन्यवाद. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा वास्तू रविराज वास्तू संस्कृती.